हॅलो स्टुडंट, आज आपण इराचा सेशन नंबर 28 पाहणार आहे. तर त्यामध्ये टायपिंग प्रॅक्टिस करायची 10 मिनिटाची आणि नंतर सेल्फ पाथ लर्निंगला सुरुवात करायची आहे. तर सेल्फ पाथ लर्निंग मध्ये आपल्याला 5 क्वेश्चन आहेत, तर ते आपण सॉल्व्ह करायचे होते. व्हॉट इज अन एक्सरसाइज प्लॅनर? तर ये 5 क्वेश्चन. अशा प्रकारे आपले सेल्फ पाथ लर्निंग हा कंप्लीट झालेला आहे. सेल्फ पाथ लर्निंग नंतरचा नेक्स्ट पार्ट आहे नॉलेज चेक. नॉलेज चेक मध्ये आपल्याला 10 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे होते. क्वेश्चन वाचून आपण सॉल्व्ह करूया. अशा प्रकारे आपले नॉलेज चेक सुद्धा कंप्लीट झालेले आहे. नॉलेज चेक नंतरचा नेक्स्ट पार्ट आहे डू इट युअर सेल्फ. तर ते आपण स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करणार आहोत. तर फर्स्ट क्वेश्चन आहे, इन द गिवन वर्कशीट सिलेक्ट सेल्स H4 टू H8. H4 पासून H8 पर्यंतच्या सेल्स सिलेक्ट करायचे आहेत अँड अप्लाय कॅल्क्युलेशन सेल स्टाईल. आणि त्यांना आपल्याला कॅल्क्युलेशन सेल स्टाईल अप्लाय करायची. तर या ठिकाणी H4 पासून H8 पर्यंतच्या मी सेल सिलेक्ट केलेले आहेत आणि सेल स्टाईल मध्ये कॅल्क्युलेशन सेल स्टाईल आपल्याला अप्लाय करायची आहे. नेक्स्ट, in the given Excel sheet, select the text, event organizers and decorators and make it bold. Event organizers and decorators हे टेक्स्ट सिलेक्ट करायचे आणि त्याला बोल्ड करायचे. बघा, इथून मी क्लिक केले, सिलेक्ट केले आणि नंतर बोल्ड वर क्लिक करायचे. In the given worksheet, select text project status sheet and copy the text format and apply the format project components. म्हणजे प्रोजेक्ट स्टेटस शीटचा जो फॉर्मॅट आहे तो आपल्याला प्रोजेक्ट कंपोनंट्सला वापरायचा आहे, तोच फॉर्मॅट. तर इथं प्रोजेक्ट स्टेटस शीट यावरती क्लिक करा. होम टॅब मध्ये इथे फॉर्मॅट पेंटर आहे, यावरती क्लिक करायचे आणि प्रोजेक्ट कंपोनंट्स यावरती परत क्लिक करायचे. सबमिट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन द गिवन डॉक्युमेंट सिलेक्ट सेल G39. G39 ही सेल सिलेक्ट करायची अँड चेंज द करन्सी. आणि त्याची करन्सी रुपीज अशी करायची आहे. G39 या सेलला आपल्याला क्लिक करायचे आहे. G39 ही सेलला मी क्लिक केलेले आहे. अँड चेंज द करन्सी. करन्सी चेंज करण्यासाठी इथे बघा, होम टॅब मध्ये हा नंबर ग्रुप आहे आणि याच्यामध्ये करन्सीला क्लिक करायचे किंवा इथं नंबरवर क्लिक करा आणि नंबर मध्ये इथे करन्सी आणि करन्सी मध्ये इथं रुपीज अशी करन्सी आहे. इथे अल्फाबेटिकली बघायचं आणि रुपीज अशी या ठिकाणी करन्सी आहे मराठी. तर हे असं स्क्रोल करायचं, खालच्या साईडला आपल्याला ती करन्सी मिळते रुपीज. हे बघा, इथे इंग्लिश इंडिया रुपीज ही करन्सी आपण दिलेली आहे. ओके करा आणि सबमिट करा. एक्सपोर्ट द डॉक्युमेंट इन PDF. यूज फाईल एक्सपोर्ट क्रिएट PDF. तर आपल्याला हे जे दिलेलं डॉक्युमेंट आहे ते एक्सपोर्ट करायचे PDF फॉर्मॅट मध्ये. तर त्यासाठी फाईल मध्ये जायचे, फाईल मध्ये एक्सपोर्ट आणि क्रिएट PDF यावरती क्लिक करा. पब्लिश. येस.
नेक्स्ट क्वेश्चन आहे इन द गिवन एक्सेल फाईल टू यूज द डेट फंक्शन. एक्सेल फाईल मध्ये आपल्याला डेट फंक्शन वापरायचे आहे. गो टू द फॉर्म्युला टॅब अँड क्लिक ऑन द डेट अँड टाइम. तर मी पहिल्यांदा एक्सेल ऍक्टिव्हेट केली, नंतर आपण फॉर्म्युला टॅब मध्ये गेलो. इथं डेट अँड टाइम आहे, तर त्यामध्ये क्लिक ऑन डेट फंक्शन. तर इथं आपल्याला डेट फंक्शन वरती क्लिक करायचे, फर्स्ट नंबरला आहे. आणि इथं जो आपल्याला त्यांनी डेटा दिलेला आहे तो या ठिकाणी एंटर करायचा आहे. इयर मध्ये 2024 हे इयर एंटर केले. त्यानंतर मंथ मध्ये 02 हा मंथ टाइप केलेला आहे आणि डे मध्ये 05 ही डेट एंटर केलेली आहे. डायलॉग बॉक्स मूव्ह करायचं साईडला आणि ओके करा. इथं कॉलमची आपण विड्थ वाढवून घेऊया, म्हणजे आपल्याला इथं डेट डिस्प्ले होईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे इन द गिवन एक्सेल फाईल टू यूज द इफ फंक्शन. इफ फंक्शन वापरायचं आहे, त्यासाठी आपल्याला गो टू द फॉर्म्युला टॅब. फॉर्म्युला टॅब मध्ये जायचं. इथं पहिल्यांदा या स्टेटस मध्ये क्लिक करा. K5 ला मी क्लिक केलेलं आहे. नंतर आपण फॉर्म्युला टॅब मध्ये गेलो. फॉर्म्युला टॅब मध्ये या ठिकाणी टेक्स्ट फॉर्म्युला टॅब मध्ये क्लिक ऑन इफ फंक्शन फ्रॉम द लॉजिकल. लॉजिकल फंक्शन मधून आपण इफ फंक्शन घ्यायचे. आणि इथे बघा लॉजिकल टॅब मधून मी इफ फंक्शन घेतलेले आहे. हा डायलॉग साईडला घ्या. याच्यामध्ये लॉजिकल टेस्ट इथे सांगितलेली आहे. राईट J5. तर इथं आपण काय करायचं, इथे J5 ला क्लिक करायचे. J5 ग्रेटर दॅन 250 किंवा तुम्ही असं टाईप केलं तरी चालेल. J5 ग्रेटर दॅन 250 म्हणजे J5 मध्ये जर व्हॅल्यू 250 पेक्षा जास्त असेल तर इथे व्हॅल्यू इफ ट्रू मध्ये पास टाईप करा, PASS. आणि फॉल्स मध्ये फेल टाईप करा, FAIL फेल, आणि ओके करा. डिसिलेक्ट आणि सबमिट. नेक्स्ट क्वेश्चन आहे इन द गिवन एक्सेल स्प्रेडशीट टू फाइंड द लेंथ ऑफ द वर्ड इन द लिस्ट. आता आपल्याला लेंथ फाइंड करायची. गो टू द फॉर्म्युलाज. तर या ठिकाणी आपण परत फॉर्म्युला मध्ये जायचे. लेंथ नावाचं फंक्शन आहे, टेक्स्ट मध्ये जायचं. टेक्स्ट मध्ये LEN म्हणजे लेंथ काढण्यासाठी फंक्शन वापरलं जातं, LEN. क्लिक ऑन द टेक्स्ट ऑप्शन. टेक्स्ट ऑप्शन मध्ये आपण क्लिक केलेले आहे. लेंथ A dialog box will appear. Write D4. D4 इथे टाइप करा, D कॅपिटल D आणि 4 आणि ओके करा. तर हे शब्दाची लेंथ या ठिकाणी आलेली आहे. D4 म्हणजे ह्या स्टुडंट नेमची लेंथ या ठिकाणी डिस्प्ले झालेली आहे. नेक्स्ट इन द गिवन एक्सेल फाईल टू कन्वर्ट द टेक्स्ट टू लोअर केस. टेक्स्ट जे आहे ते लोअर केस मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. इथे सांगितल्याप्रमाणे आपण स्टेप बाय स्टेप करूया. सिलेक्ट सेल K5. प्रथमतः आपण इथे K5 ला क्लिक करूया. इथे मी K5 ला क्लिक केले. गो टू द फॉर्म्युलाज टॅब. या ठिकाणी फॉर्म्युला टॅब ला क्लिक करायचे. क्लिक ऑन द टेक्स्ट ऑप्शन. नंतर इथे टेक्स्ट ऑप्शन ला क्लिक करा. सिलेक्ट लोअर आणि याच्यामधून लोअर नावाचं फंक्शन घ्यायचं आहे. टेक्स्ट टॅब मध्ये या ठिकाणी लोअर नावाचं फंक्शन आहे, याला मी क्लिक केले. डायलॉग बॉक्स साईडला घेतला. अ डायलॉग बॉक्स विल अपीयर. राईट K6 आणि इथे काय टाईप करायचे, K6 असे टाईप करायचे आणि नंतर ओके करायचे. नेक्स्ट to use the sum if formula in the Excel. Click on the cell J6. आता sum if नावाचा फॉर्म्युला वापरायचा आहे आपल्याला J6 मध्ये. J6 ला क्लिक केले. यामध्ये बघा J6 ला क्लिक केल्यानंतर फॉर्म्युला टॅब ला क्लिक करायचे. या ठिकाणी मॅथ्स अँड ट्रिक आणि यामधून सम इफ नावाचे फंक्शन घ्यायचे. अल्फाबेटिकली आहेत, यामधून मी सम इफ या फंक्शनला क्लिक केला. हा डायलॉग बॉक्स साईडला घेतला आणि नंतर रेंज 1 मध्ये C2 पासून
C10 पर्यंत रेंज दिली. या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे C2 पासून C10 पर्यंत रेंज दिलेली आहे. नंतर क्रायटेरिया 1 इथे क्लिक केले आणि यामध्ये D2 पासून D10 पर्यंतची रेंज दिलेली आहे. D2 पासून D10 पर्यंतची रेंज या ठिकाणी दिलेली आहे. इथे आपल्याला क्रायटेरिया मध्ये ऑरेंजेस टाइप करायचे, ऑरेंजेस. आणि सम रेंज मध्ये D2 पासून D10 पर्यंतची रेंज द्यायची आणि ओके करायची. अशा प्रकारे आपले डू इट युअर सेल्फ कंप्लीट झालेले आहे. डू इट युअर सेल्फ नंतरचा नेक्स्ट पार्ट आहे सिम्युलेशन क्वेश्चन. तर सिम्युलेशन क्वेश्चन मध्ये बघा काय सांगितलंय, सेव्ह द शीट ॲज एक्सरसाइज प्लॅनर ऑन युअर डेस्कटॉप. हे जी शीट आहे ते आपल्याला सेव्ह करायचे डेस्कटॉपला. फाईल मध्ये सेव्ह ॲज आणि इथं डेस्कटॉपला क्लिक करायची या ठिकाणी. जर इथं नाही दिसलं डेस्कटॉप तर आपण ब्राउज करून घेऊ शकतो. इथं डेस्कटॉपला क्लिक केल्यानंतर फाईल नेम समोर मी क्लिक केले आणि सेव्ह. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, एंटर द टेक्स्ट ॲज अनिल एम इन फ्रंट ऑफ नेम ऑफ द क्लायंट. क्लायंटच्या समोर आपल्याला टेक्स्ट एंटर करायचंय आणि आपण सिम्युलेशन करताना टाईप करत नाही, त्यामुळे नेम ऑफ क्लायंट समोर क्लिक करायची. सिम्युलेशन क्वेश्चन नंतर नेक्स्ट पार्ट आहे सेशन कंप्लीशन टेस्ट. यामध्ये आपल्याला 4 क्वेश्चन सांगितलेले आहेत, तर ते आपण स्टेप बाय स्टेप करूया. फंक्शन कीज प्रोव्हाइड्स शॉर्टकट्स फॉर स्पेसिफिक टास्क. ट्रू आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश इज एनी डेटा और इंस्ट्रक्शन दॅट आर यूज्ड बाय अ कम्प्युटर. इनपुट. अ कीबोर्ड की लाईक कॅप्स लॉक दॅट टर्न्स ऑन ऑर ऑफ इज कॉल्ड टॉगल की. म्हणजे ज्या की ऑन ऑर ऑफ चे फीचर दर्शवतात त्यांना टॉगल कीज असं म्हणतात. द कीबोर्ड कीज दॅट हॅव एरोज ऑन देम आर कॉल्ड नेव्हिगेशन कीज. तर अशा प्रकारे आपला सेशन नंबर 28 कंप्लीट झालेला आहे.